गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर द इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फॉर विंटर एक्झाम्स घेणार आहेत. ठीक आहे. काही 2-3 क्वेश्चन्स मी कव्हर करतो, ते व्यवस्थित तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस डेटा काही क्वेश्चन्स मी सिलेक्ट केले, त्याच्यामध्ये त्या क्वेश्चन्स मी सुपर 30 मध्ये पण इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन्स पण तुम्हाला सुपर 30 मध्ये आपल्या प्रेडिक्टेड क्वेश्चन्स मध्ये दिसणार आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आजचा, ठीक आहे, तर इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मर राहणार. ठीक आहे. इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मर राहणार, दॅट इज लॅपलास इनव्हर्स ऑफ एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 एस स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. एस स्क्वेअर प्लस 1 एस स्क्वेअर प्लस 4. आता हा जे क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली क्लिक व्हावं, हा पार्शल फ्रॅक्शन्सचा क्वेश्चन आहे किंवा पार्शल फ्रॅक्शन मेथडवर बेस्ड झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर हे कोणत्या ह्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये येतं, कारण की इथं इक्वेशन कसं आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आहे. तर क्वाड्रॅटिकच्या तुम्हाला सबस्टिट्यूशन्स माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा आता वन बाय वन तुम्ही बोर्डकडे लक्ष द्या, कसं सॉल्व्ह करतो याला. फर्स्ट लेट f of s equals to s divided by s square plus 1 s square plus 4. लक्षात आलं. s square plus 1 s square plus 4. ओके. चलो. ठीक आहे. चलो नाव इथं लिहायचं, बाय युझिंग partial fraction, by using partial fraction. ठीक आहे. तर बघायचं यस डिवायडेड बाय, याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा. ज्याला तुम्ही एफ ऑफ एक्स कन्सिडर करत आहात त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा. ठीक आहे. तर एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 एस स्क्वेअर प्लस 4 इक्वल्स टू, आता इथं एस प्लस बी डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 राहील. करेक्ट. त्याच्यानंतर प्लस सी एस प्लस डी डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. आपल्याला माहिती आहे पार्शियल फ्रॅक्शन शिकले, भरपूर व्हिडिओज आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा. याच्या टाइप्स पण मी घेतलेले आहेत. तर हे टाईप नंबर कोणत्या, फोर्थ टाइप मध्ये पडतो, दॅट इज क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये पडतो. तर क्वाड्रॅटिकच्या सबस्टिट्यूशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, दॅट इज क्वाड्रॅटिक फंक्शन दिसला की वर काय पाहिजे, वन कोइफिशियंट विथ व्हेरिएबल एस प्लस त्याच्यासोबत इंडिव्हिज्युअल कोइफिशियंट राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे सबस्टिट्यूशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला ह्याला इक्वेशन नंबर काय देता, इक्वेशन नंबर सेकंड द्या. इक्वेशन नंबर सेकंड, देअरफॉर एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 एस स्क्वेअर प्लस 4 इक्वल्स टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. ठीक आहे. तर एस प्लस बी इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 4 प्लस सी एस प्लस डी इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1 होल डिवायडेड बाय, ठीक आहे, होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1 एस स्क्वेअर प्लस, ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके. तर या दोन्ही साइड मधून, म्हणजे डिनॉमिनेटर मधून लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड मधून ते कॅन्सल आउट होणार. इथं रिमेनिंग टर्म काय राहील, एस इक्वल्स टू, आता हे एस प्लस बी इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 4 प्लस सी एस प्लस डी इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. तर ह्याला आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांड किंवा ब्रॅकेट्स ओपन करायचे. करेक्ट आहे. चल. ठीक आहे. तर यस इक्वल्स टू, मग हे ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा एस स्क्वेअर. ठीक आहे. तर ह्या एस स्क्वेअर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेट्स मध्ये. तर इथं काय येणार आहे बेटा, दॅट इज बघा आता यस इंटू यस स्क्वेअर, सॉरी यस इंटू यस स्क्वेअर इंटू यस केलं तर किती येणार आहे, ए एस क्यूब. बरोबर का, ए एस क्यूब. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येणार, दॅट इज प्लस बी एस स्क्वेअर. नेक्स्ट आता कशासोबत मल्टिप्लाय करायचं तुम्हाला, 4. ठीक आहे. नंबर 4 नी तुम्हाला या ब्रॅकेट्स मध्ये मल्टिप्लाय करायचं, दॅट इज काय येणार इथं, 4as प्लस 4b. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट हा वाला ब्रॅकेट ओपन करा. हा वाला ब्रॅकेट पण सेम जसं प्रिव्हियस केला आपण मल्टिप्लिकेशन, तसंच करायचं आहे. प्लस सी एस, सी एस क्यूब
प्लस ds² प्लस आता कशाने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे तर cs प्लस डी च येणार फक्त करेक्ट आहे cs प्लस डी येणार. आता काय करायचं आहे तुम्हाला पॉवर्स लक्षात ठेवा आणि त्याचं कोएफिशियंट कॉमन पॉवर्स असलेलं त्याचं क्लबिंग करून आपण ठीक आहे तर इथं a प्लस सी ठीक आहे a प्लस सी त्याच्या बाहेर काय राहणार एस क्यूब करेक्ट आहे कॉमन जे क्वाड्रॅटिक पॉवर घेतलाय मी दॅट इज एस क्यूब आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एस स्क्वेअरचे किती टर्म्स आहेत दोन टर्म्स आहेत दॅट इज बी प्लस डी इन ब्रॅकेट ठीक आहे म्हणजे त्या ब्रॅकेट मध्ये टाकायचं बी प्लस डी ला आणि त्याच्या ब्रॅकेट च्या बाहेर काय प्रेझेंट राहणार आहे दॅट इज एस स्क्वेअर नेक्स्ट काय येणार इथं एस च्या टर्म्स ठीक आहे एसच्या टर्म्स किती आहे तिथं 4a प्लस सी ब्रॅकेटच्या बाहेर कोणता व्हेरिएबल दॅट इज यस आणि कॉन्स्टंट टर्म तुम्हाला दिसणार 4b प्लस सी ठीक आहे हे वाला टर्म दिसणार आहे आणि इथं व्हॅल्यूज काय यस आहे ठीक आहे यस आहे तर या यस ला मी असं लिहू शकतो का रे ठीक आहे एक मिनिट हा मी थोडं ऍडजस्टमेंट करतोय हा चल तर मी इथं कोएफिशियंट ऑफ एस क्यूब किती घेईल 0 ऍडजस्टमेंट करायचं ठीक आहे प्लस एस स्क्वेअर दिसते का नाही 0 टाइम्स ऑफ एस स्क्वेअर प्लस एस आहे आणि प्लस कोएफिशियंट काय येतं 0 घ्यायचा कोएफिशियंट काय घ्यायचं 0 घ्यायचं आता इथं हे एक स्टेटमेंट इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑन बोथ साइड्स आता एस क्यूबचं कोएफिशियंट किती आहे ए प्लस सी इक्वल्स टू 0 ए प्लस सी इक्वल्स टू 0 म्हणजे याच्यामधून मी काय सांगू शकतो ए इक्वल्स टू मायनस सी त्याच्यानंतर नेक्स्ट आता एस स्क्वेअरचं कोएफिशियंट किती आहे बी प्लस डी इक्वल्स टू 0 कारण की इथं 0 आहे मग याच्यामधून पण मी काय सांगणार आहे दॅट इज बी इक्वल्स टू मायनस डी ओके त्याच्यानंतर नेक्स्ट काय ते एस ची किंमत बघा एस चं कोएफिशियंट आहे 4a प्लस सी इक्वल्स टू आणि इथं काय नाही म्हणलं तर कोएफिशियंट किती राहतो 1 राहतो ठीक आहे आता ह्या इक्वेशन मधून ठीक आहे a ची किंमत किती आली समजा फॉर एक्झाम्पल मला सी ची किंमत काढायची असेल तर ए ला मी रिप्लेस करतो सी च्या फॉर्म मध्ये ठीक आहे रिलेशनशिप आहे माझ्याकडे ए ची किंमत मायनस सी च्या बरोबर आहे तर इथं -4c प्लस सी इक्वल्स टू 1 मग इथं -3c इक्वल्स टू 1 सी ची किंमत किती आहे रे -1/3 सी ची किंमत किती आहे -1/3 करेक्ट चलो आता एकदा सी आलं तर आपल्याकडं ए ची किंमत पण निघल दॅट इज मायनस सी आहे म्हणजे मायनस ऑफ -1/3 मग किती येईल 1/3 ए ची किंमत किती आली 1/3 आता सिमिलरली कॉन्स्टंट इथं किती आहे कॉन्स्टंट काय नाही बोलत इथं 0 कन्सिडर करावं लागेल लेफ्ट हँड साइड मध्ये म्हणजे इथं 4b प्लस डी ची किंमत किती आहे 0 आहे 4b प्लस डी ची किंमत 0 आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय करावं लागेल तुम्हाला व्हॅल्यूज दॅट इज 4b किंवा बी ची किंमत डी मध्ये रिप्लेस करू शकतो मी प्लस डी इक्वल्स टू 0 असंही करू शकतो करेक्ट आहे मग त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं -4d प्लस डी इक्वल्स टू 0 म्हणजे इथं -3d ची किंमत 0 म्हणजे डी ची किंमत किती येणार रे 0च येणार डी ची किंमत किती येईल 0 येणार आहे ठीक आहे डी ची किंमत किती 0 येणार आहे आता एकदा डी 0 म्हणजे बी पण काय राहणार झिरोच राहील का बी पण व्हॅल्यू काय राहणार झिरोच कसं काय कारण की तर बी इक्वल्स टू मायनस डी आहे तर डी ची किंमत 0 आहे तर बी ची किंमत 0च येणार आहे करेक्ट आहे का एकदा चेक करून घ्या ठीक आहे तर इथं एस क्यूबचं कोएफिशियंट ए प्लस सी आहे इथं 0 आहे तर 0 ला इक्वेट केलं एस स्क्वेअर बी प्लस डी आहे तर त्याच्यामध्ये रिलेशन काढलं आणि इथं एस स्क्वेअर आहे सॉरी एस व्हेरिएबल आहे इथं कोएफिशियंट 1 आहे इथं 4a प्लस सी आहे त्याचं रिलेशनशिप यूज करून आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेली आहे आणि बी 4b प्लस डी ची किंमत
इथं कोएफिशियंट काय नाही म्हटलं तर मी 0 ऍडजस्टमेंट केला आणि त्याला व्हॅल्यूला इक्वेट केला आणि त्याच्यामधून मी व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेले आहेत. ओके, एनी डाऊट? ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट काय करायचं तुम्हाला, ह्याच्या व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या, पुट A, B and A, B, C and D values in equation number, ठीक आहे, कशामध्ये, इन इक्वेशन नंबर 2 and solving for equation number first, solving for equation number first, ठीक आहे. चल, सॉल्विंग फॉर इक्वेशन नंबर फर्स्ट. मग इथं s divided by s square plus 1 s square plus 4 equals to, चलो व्हॅल्यूज काय देतं, ठीक आहे. तर a ची किंमत इथं दिसतोय 1/3, ठीक आहे, आणि b ची किंमत 0 आहे. तर व्हॅल्यू तुम्हाला काय दिसणार इथं, 1/3 टाइम्स ऑफ s प्लस 0 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 1, करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू काय दिसणार तुम्हाला, नेक्स्ट व्हॅल्यू आहे cs प्लस d. आता c ची किंमत किती आहे रे, -1/3, ठीक आहे. तर -1/3 टाइम्स ऑफ c प्लस 0 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4. Therefore इथं 1/3 s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 1 -1/3 s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4. मग इथं 1/3 s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर लिहू शकतो, -1/3 s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर लिहू शकतो, ठीक आहे. तर s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 1 s स्क्वेअर प्लस 4 च्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आलेलं आहे युजिंग पार्शियल फ्रॅक्शन. आता सिंपल आहे, आपल्याला फाइंड आउट काय करायचं, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, एल इनवर्स दिलाय, एल रेज टू -1 म्हणजे काय, इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म, टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म on both side. Laplace inverse of s divided by s square plus 1 s square plus 4 equals to 1/3 Laplace inverse of s divided by s square plus 1 चा स्क्वेअर, ठीक आहे, -1/3 Laplace inverse of s divided by s square plus 2 चा स्क्वेअर. मग इथं 1/3 याची किंमत डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बेटा, काय ते, लॅपलास इनवर्स ऑफ s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ची किंमत डायरेक्टली कशामध्ये येणार रे, cos 80 मध्ये, करेक्ट आहे. तर a ची किंमत इथं काय 1 आहे, इथं 2 आहे, करेक्ट आहे. तर cos t -1/3 cos 2t. therefore 1/3 कॉमन करा, cos t मायनस cos 2t, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे, ठीक आहे. तर हा क्वेश्चन जे आहे प्रिव्हियस इयर 2025 मध्ये लेटेस्ट पेपर मधला क्वेश्चन आलेला आहे ऑन द टॉपिक पार्शियल फ्रॅक्शन्स, ठीक आहे, समजलं का. चलो, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन, हे पण 2025 मध्ये लेटेस्ट पेपर मध्ये आलेला क्वेश्चन आहे, बेस्ड ऑन लॅपलास ट्रान्सफॉर्म मेथड, आहे. तर एकदा क्वेश्चन रीड करा, दॅट इज dy बाय dt, ठीक आहे. तर इथं dy बाय dt राहील +3 y ऑफ t प्लस 2 टाइम्स ऑफ इंटिग्रेशन 0 टू t yt dt इक्वल्स टू t, ठीक आहे, विथ y ऑफ 0 इक्वल्स टू 0, म्हणजे कंडिशन दिलं, बाउंड्री कंडिशन दिलेलं आहे. तर पहिले काय करायचं, क्वेश्चन लिहून घ्या, dy बाय dt प्लस 3y ऑफ t प्लस 2 टाइम्स ऑफ इंटिग्रेशन 0 टू t y ऑफ t dt इक्वल्स टू t. तर हा क्वेश्चन एकदम म्हणजे जेवढे काही फॉर्म्युलाज लागणार लॅपलासच्या, तर ते तुमचं ह्या क्वेश्चन थ्रू रिव्हिजन होणार आहे.
ठीक आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन मी आपल्या स्लाइड मध्ये इन्क्लूड केलेला. ठीक आहे, तर नेक्स्ट काय करायचं, taking Laplace transform on both side. Taking Laplace transform on both side. Laplace of dy by dt plus 3 Laplace of y of t plus 2 Laplace of integration 0 to t y of t dt plus equals to Laplace of t. तर इथं मी सगळ्या फॉर्म्युले लिहून देणार, एकदा व्यवस्थित लक्ष देऊन इथं पुढे बघायचं. आता लॅपलास ऑफ जे वाय ऑफ डी वाय बाय डी टी आहे त्याला डायरेक्ट आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, फंक्शन ऑफ एक्स मध्ये कन्वर्ट करू शकतो युझिंग व्हॅल्यूज, दॅट इज वाय ऑफ एस मायनस वाय ऑफ 0 प्लस हे तर डायरेक्ट डेफिनेशन आहे, दॅट इज वाय ऑफ एस. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस हे कोणती प्रॉपर्टी आहे, इंटिग्रल प्रॉपर्टी. ठीक आहे, इफ Laplace of f of t equals to f of s, then integration Laplace of integration 0 to t f of t dt असेल तर 1 upon s f of s. म्हणजे आपण फंक्शन ऑफ s ला काय मल्टिप्लाय करतो, 1 by s ने मल्टिप्लाय करतो. कधी मल्टिप्लाय करायचं, जेव्हा तुमचं इंटिग्रल व्हॅल्यू दॅट इज 0 to t f of t dt असेल तर. लक्षात आलं. ठीक आहे, तर इथं काय करायचं, 2 times of 1 by s f of s. करेक्ट आहे. म्हणजे आता एफ ऑफ एस या केस मध्ये काय आहे रे, फंक्शन कशासाठी फाइंड आउट करायला, दॅट इज न्यूमरेटर व्हॅल्यू, दॅट इज. ठीक आहे, इक्वल्स टू, आता हे तर डायरेक्ट माहित आहे, लॅपलास ऑफ टी टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला काय, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस टू दी पॉवर एन प्लस 1. आता एन फॅक्टोरियल म्हणजे 1 येईल डिवायडेड बाय एस टू दी पॉवर 1 प्लस 1 म्हणजेच किती, 2. करेक्ट आहे. चलो आता कॉमन व्हॅल्यू, हे व्हॅल्यू टाकून द्या, याची किंमत किती आहे रे, वाय ऑफ एस ची किंमत डायरेक्ट 0 होईल. मग इथं यस वाय ऑफ एस प्लस 3 वाय ऑफ एस प्लस 2 बाय एस वाय ऑफ एस इक्वल्स टू 1 अपॉन एस स्क्वेअर. ठीक आहे, चलो आता याच्यामध्ये कॉमन टर्म काय दिसतो तुम्हाला, वाय ऑफ एस, तर वाय ऑफ एस कॉमन घ्या. ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहणार, एस प्लस 3 प्लस 2 बाय एस इक्वल्स टू 1 बाय एस स्क्वेअर. ठीक आहे, तर इथं डिनॉमिनेटर कॉमन डिनॉमिनेटर घेतला, इथला एलसीएम काढला, तर इथं एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 1 डिवायडेड बाय एस इन ब्रॅकेट इक्वल्स टू 1 अपॉन एस स्क्वेअर. तर दोन्ही साइडला एस आहे, गेट कॅन्सल. ठीक आहे, गेट कॅन्सल. मग आता इथं व्हॅल्यू काय राहील, वाय ऑफ एस इक्वल्स टू. ठीक आहे, आता मी काय करणार, इथं 1 बाय एस रिमेनिंग राहतो. करेक्ट आहे का, इथं व्हॅल्यू किती आहे 1 बाय एस, आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय मल्टिप्लाय करणार, इट इज 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 2, 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3s प्लस. ठीक आहे, आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप दॅट इज टेकिंग. ठीक आहे, टेकिंग inverse Laplace transform on both side. Laplace inverse of y of s equals to Laplace inverse of 1 upon s, 1 upon s square plus 3s plus 2. करेक्ट आहे. तर इथं बघा, आपण फॉर्म्युला कोणता यूज केला, 1 अपॉन एस. समजा ह्याला लॅपलास इन्व्हर्स अप्लाय केला तर मला काय ऍडिशन करावं लागेल, इथं इंटिग्रेशन 0 टी dt. करेक्ट आहे. रिव्हर्स, पहिले लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय केला, त्याच्यानंतर इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय केला, तर ह्या 1 बाय एस ला मी काय करू शकतो रे, कारण की हा तुमचा एफ ऑफ एस आहे आणि हे तुमचा 1 बाय एस आहे. बघा इथं दिसते का, 1 बाय एस एफ ऑफ एस. एफ ऑफ एस या केस मध्ये काय, वाय ऑफ एस आहे. तर मला रिव्हर्स मध्ये काय लिहावं लागेल, 0 टू टी dt. ठीक आहे, तर मी हे कन्व्हर्जन कशामध्ये करणार, दॅट इज इंटिग्रेशन 0 टू टी या 1 बाय एस साठी मी काय ऍड केला, इंटिग्रल व्हॅल्यू ऍड केलेली आहे, दॅट इज 0 टू टी लॅपलास इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 2, आणि इथं तुमचं व्हॅल्यू जे राहणार आहे dt. ठीक आहे, व्हॅल्यू जे राहणार आहे dt. आता हे तर तुम्हाला माहित आहे रे, क्वाड्रेटिक आहे, त्याला कसं करायचं, थर्ड टर्म फाइंड आउट करून तुम्ही सेपरेट करू शकता. ठीक आहे, थर्ड टर्म म्हणून सेपरेट करू शकता. आता इथं थर्ड टर्मचा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना मी शिकवलेला आहे.
क्वाड्रॅटिक दिसला की थर्ड टर्म फाइंड आउट करायचं. थर्ड टर्म इक्वल्स टू सेकंड टर्मचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म. सेकंड टर्म किती आहे 3s ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4 टाइम्स ऑफ s स्क्वेअर. मग इथं 9s स्क्वेअर येईल डिवायडेड बाय 4s स्क्वेअर. s स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल. मग इथं काय राहणार 9/4. ठीक आहे. तर थर्ड टर्म काय ऍडजस्टमेंट करायचं या क्वाड्रॅटिक मध्ये, दॅट इज 9/4 ऍडजस्ट करायचं आहे. देअरफॉर तर हे पूर्ण y ऑफ टी मध्ये येईल. y ऑफ टी इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू टी लॅपलास इनवर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 3s प्लस 9/4 मायनस 9/4 तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू dt. ठीक आहे. तर इंटिग्रेशन 0 टू टी लॅपलास इनवर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 3s. आता हा 9/4 ला मी असं लिहू शकतो का 3/2 चा स्क्वेअर मायनस 3/2 चा स्क्वेअर. करेक्ट. चल तर नेक्स्ट चल आता नेक्स्ट काय येईल y ऑफ टी इक्वल्स टू. ओके. तर हे कसं दिसतं मित्रांनो, हे ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए ची किंमत किती आहे यस इंटू बी ची किंमत 3/2 प्लस 3/2 चा स्क्वेअर. म्हणजेच काय ए स्क्वेअर म्हणजे काय यस स्क्वेअर. करेक्ट आहे. फॉर्म्युला कशामध्ये बसला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे मी ह्याला क्लब करू शकतो कशामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लिहून दिलेलं आहे. तुम्ही एक्झाम मध्ये असं लिहायचं नाही. फक्त फॉर्म्युला कसा बसतो कोणत्या एक्सपान्शन मध्ये बसतो ते तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर मी काय केलं ए ए ऍज अ एस स्क्वेअर आहे आणि बी ऍज अ 3/2 आहे. तर ए प्लस बी अजून एक आहे असं समजलं नाही तर डायरेक्टली काय करायचं इथं प्लस असेल ना तर ए प्लस बी चाच फॉर्म्युला लागतो. बट तुम्हाला बी व्हॅल्यू स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करावं. करेक्ट आहे. बी ची व्हॅल्यू स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करावं लागेल. मग इथं काय येणार मग इंटिग्रेशन 0 टू टी लॅपलास इनवर्स ऑफ 1 अपॉन s प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट. त्याच्यानंतर हा डायरेक्ट ना फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल लॅपलास इनव्हर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर. सॉरी हा अजून एक आहे इथं तुम्हाला कंपल्सरी शिफ्टिंग थेरम यूज करावा लागेल कारण की मला s प्लस ए दिसतो डिनॉमिनेटर मध्ये. करेक्ट आहे का. तर इथं इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर मायनस प्लस आहे तर मायनस घेतो सगळ्यांना माहित आहे 3/2 टी. मग लॅपलास इनव्हर्स ऑफ 1 upon s square minus 3/2 bracket square. S square minus 3/2 bracket square. Correct? So, we have Laplace inverse of Laplace inverse 1 upon s square minus a square ची किंमत किती आहे रे 1 upon a sin h a t. हे इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे आणि हायपरबोलिक मध्ये जातो कस काय कारण की डिनॉमिनेटर मध्ये दोन टर्म्स मध्ये मायनस आहे. ओके. तर इथं बघा इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर मायनस 3/2 टी. मग इथं काय येणार रे 1 अपॉन ए ची किंमत किती आहे 3/2. करेक्ट आहे. तर साइन h 3/2 टाइम्स ऑफ टी. करेक्ट आहे. आणि इंटू dt मल्टिप्लाय करायला विसरू नका. अजून एक फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल तर ह्याला मी बॉक्स मध्ये करतो. ठीक आहे. किंवा पेन चेंज करतो याच्यासाठी. तर हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. अजून एक फॉर्म्युला कोणता लागेल तुम्हाला दॅट इज वी हॅव साइन h a x साठी कसं लिहू शकतो एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये e टू दी पॉवर e टू दी पॉवर ax मायनस e टू दी पॉवर मायनस ax डिवायडेड बाय 2. ठीक आहे. तर हायपरबोलिकचा साइन हायपरबोलिकचा व्हॅल्यू एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करू शकतो युजिंग दिस एक्सपान्शन और फॉर्म्युला 0 टू टी. करेक्ट आहे. e टू दी पॉवर आता मी काय करतो
पेन व्हाईटच ठेवतो कारण की सोल्युशन आपण व्हाईट मध्ये काढत आहे. ठीक आहे, तर इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर -3/2t. ठीक आहे, आणि ह्याला मी काय करतो 2/3 करतो, आणि ह्याच्यासाठी माझ्याकडे व्हॅल्यू किती आहे, ई टू दी पॉवर ए ची किंमत किती आहे रे, ए ची किंमत 3/2 आहे. मग 3/2t मायनस ई टू दी पॉवर -3/2t डिवायडेड बाय, आणि इथं dt आहे. ठीक आहे, तर हा 2 टू गेट कॅन्सल, डायरेक्टली काय येणार ब्रॅकेटच्या बाहेर, इंटिग्रेशनच्या बाहेर 1/3 येईल. इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर -3/2t, ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहील, ई टू दी पॉवर 3/2t मायनस ई टू दी पॉवर -3/2t dt. ठीक आहे, तर हे 1/3 इंटिग्रेशन 0 टू टी मध्ये ई टू दी पॉवर -3/2t न मल्टिप्लाय केलं तर काय येणार, इथं ई टू दी पॉवर -3/2t ई टू दी पॉवर 3/2t मायनस ई टू दी पॉवर -3/2t इंटू ई टू दी पॉवर -3/2t dt. करेक्ट आहे. चला, आता इथं ऍडिशन्स तुम्हाला माहित पाहिजे. इथं थोडं इंडायसेसचा फॉर्म्युला युज करावा लागतो. ई टू दी पॉवर ए ई टू दी पॉवर बी असेल तर ई टू दी पॉवर काय लिहितो, ए प्लस बी. मग पॉवर्स काय होणार, इथं ऍड होणार आहे. तर इथं ऍडिशन केलं तर फक्त 1 राहील, फक्त काय राहणार 1 राहणार आहे इथं, आणि त्या साईडला 2 टाइम्स होईल म्हणजे ओनली 3/2. ठीक आहे, ओनली काय राहणार तुम्हाला, therefore y of t equals to 1/3 integration 0 to t e to the power -3/2t e to the power 3/2t minus e to the power -3/2t e to the power -3/2t dt. करेक्ट. तर हा तुम्हाला काय इंडायसेसचा फॉर्म्युला लिहावा लागेल. आता हे पॉवर्स एक्सपोनेन्शियल मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत म्हणजे पॉवर्स ऍड होणार, आणि दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत बट अपोजिट साइन आहे. मग इथं व्हॅल्यू किती दिसणार तुम्हाला, दॅट इज 1, आणि इथं काय दिसणार ट्वाइस आहे. तर हे -3/2t -3/2t, मग हे ट्वाइस ऑफ -3/2t होईल. 2 टू गेट कॅन्सल, मग रिमेनिंग टर्म काय दिसेल तुम्हाला, ई टू दी पॉवर -3t. करेक्ट आहे, dt. मग ह्याचं तुम्हाला काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. करेक्ट आहे, इंटिग्रेशन तुम्हाला या टर्मचं घ्यावं लागेल. 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1 काय येतो, इंटिग्रेशन 1 विथ रिस्पेक्ट टू dt दॅट इज t ई टू दी पॉवर -3t डिवायडेड बाय, आपण व्हॅल्यू काय करतो, कोएफिशियंट डिवाइड करतो फॉर द पर्टिक्युलर फंक्शन इन केस ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, तर लिमिट्स काय 0 टू टी. टी ला टी सोबत रिप्लेस केला तर काय होणार का, काय होणार नाही. 1/3 टी मायनस ई टू दी पॉवर -3/2. ठीक आहे, सॉरी -3t डिवायडेड बाय -3, आणि हे मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस होणार. करेक्ट आहे. त्याच्यानंतर मायनस इथं 0. ठीक आहे, आणि प्लस ई टू दी पॉवर 0 येईल डिवायडेड बाय 3. करेक्ट आहे, डिवायडेड बाय 3. तर हे 1/3 इन ब्रॅकेट t प्लस ई टू दी पॉवर -3t डिवायडेड बाय 3 मायनस ई टू दी पॉवर 0 डिवायडेड बाय 3. मग हे फायनल आन्सर काय दिसेल तुम्हाला, दॅट इज t प्लस ई टू दी पॉवर -3t डिवायडेड बाय 3 मायनस 1/3. एवढं तुमचं फायनल आन्सर राहणार, कारण की ई टू दी पॉवर 0 ची किंमत ऑलवेज किती राहतो, 1 राहतो. ठीक आहे, देअरफॉर y ऑफ t ची किंमत किती आली, दॅट इज 1/3 इन ब्रॅकेट t माइन प्लस ई टू दी पॉवर -3t डिवायडेड बाय 3 मायनस 1/3. ठीक आहे, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, लक्षात आलं. तर थोडं हा क्वेश्चन जरा मोठा आहे सोल्युशन्स. ओके, तर हे सगळ्या कन्सेप्ट याच्यामधून क्लिअर होतात. तर तुम्ही प्रॅक्टिस करा या क्वेश्चन्स. ठीक आहे, जेवढे काही क्वेश्चन्स मी आपल्या प्लेलिस्ट मध्ये ऍड केलेले आहेत ते व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्या क्वेश्चनच्या बेसिसवरच तुम्हाला M3 मध्ये क्वेश्चन्स किंवा विंटर एक्झाम्स मध्ये क्वेश्चन दिसणार आहे.
लक्षात आलं का? ठीक आहे. तर ह्या क्वेश्चन्स 2025 लेटेस्ट पेपर मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. व्यवस्थित एकदा क्वेश्चनचं सोल्युशन्स बघून घ्या. कोणत्या कोणत्या मेथड्स मी यूज केलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या फॉर्म्युलेज यूज केलेल्या आहेत, ते तुम्ही व्यवस्थित या क्वेश्चनच्या सोल्युशन्स मध्ये अंडरस्टँडिंग क्लिअर करून घ्यायचं. ओके.